चॅनलवर. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा चालू होता आणि हे दौरा चालू असताना अचानकपणे आज त्यांना स्टेजवरच भोळ आली, ते सध्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. पण आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये एक वेगळं चित्र पाहिलं, ज्याच्यामध्ये काय झालं की बरेच मुस्लिम बांधव जे होते ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी म्हणा किंवा या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी. त्याच पद्धतीनं काय झालं की आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, जेव्हापासून हा लढा सुरू आहे म्हणजे जवळपास आता 1 वर्ष होत आले, या पूर्ण वर्षभराच्या लढ्यामध्ये जेव्हा ते आंतरवाली सराटीची सगळ्यात मोठी बैठक असो किंवा सगळ्यात मोठी सभा असो किंवा आमच्या हिंगोलीतला मोर्चा असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे काही मोर्चा आणि सभे झाले त्यामध्ये मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता. मग आता हे सहभाग घेतलेला असताना, पाठिंबा देत असताना आज सध्याच्या कंडिशनला वेगवेगळ्या वावड्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या ठिकाणी बोलल्या जात आहेत. सोशल मीडियामध्ये सुद्धा वेगवेगळे चित्र येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत. आतापर्यंत आपण मराठा समाजाचं काम केलं, हे काम करत असताना आपण कधी तुम्हाला कोणती विनंती केली नाही की बाबा तुम्ही म्हणजे किंवा माझ्या स्वतःसाठी वैयक्तिक असं मी काही तुम्हाला म्हणलं नाही की हे करा की ते करा की ते करा. पण परत सांगतोय की सध्या बांगलादेशचं जे वातावरण आहे ते वातावरण असेल किंवा महाराष्ट्रातलं काही गोष्टी असतील किंवा इतर सगळ्या बाबी असतील, याच्यामुळे काय झालं माहितीये का, मराठा समाजाला एकटं पाडण्याचा एक मोठा प्रयत्न होतो आहे. आणि हा प्रयत्न होत असताना काही गोष्टी अशा आहेत की ज्या मुद्दामून पेरल्या जात आहेत. त्याच्यामुळे आज आपण अत्यंत महत्वाचा असा एक विषय घेऊन आलो आहोत की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, ज्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे जे फोटोज आणि व्हिडिओज येतात, मुस्लिम समाज जो उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहे, तो मुस्लिम समाज खरंच मराठा समाजाच्या पाठीशी आहे का, हा मूळ मुद्दा आहे. आता सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फटाफट जॉईन व्हा, या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजचा जो व्हिडिओ आहे, जो तुमच्या मोबाईलमध्ये जर समजा जे कोणी पाहत असतील व्हिडिओ, जर मुस्लिम बांधव पाहत असतील किंवा मराठा बांधव पाहत असतील किंवा कोणीही पाहत असेल, तर जर समजा तुमच्या मोबाईलमध्ये जर मराठा समाजाचे लोक पाहत असतील तर ज्यांच्या मोबाईलमध्ये मुस्लिम नंबर्स काही सेव्ह असतील तर त्यांना हा वैयक्तिक व्हिडिओ पाठवा. मुस्लिम समाजातील काही लोक पाहत असतील तर त्यांनाही पाठवा, म्हणजे वास्तव काय आहे ते कळेल. आता मुळामध्ये असं म्हटलं जातं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की सध्या जरांगे पाटील जे होते ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना कोल्हापूरला जेव्हा मुक्कामाची वेळ आली तेव्हा त्यांनी काय केलं, मुस्लिम बोर्डिंग जे होतं छत्रपती शाहू महाराजांचं मुस्लिम बोर्डिंग जे होतं त्या बोर्डिंग मध्ये ते थांबले. म्हणजे मुस्लिम बोर्डिंग मध्ये थांबले, त्याचबरोबर मुस्लिम लोक आले. मग बऱ्याच वेळा आता सध्या ते आपलं टिल्लू दीडफुटे, काय त्याचं नाव आहे ते काय तो आता महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे ज्याची उंची सुपारी एवढी आहे तो सुपारी घेऊन बोलतो, त्याचं नाव मला आठवत नाही, पण तो टिल्ल्या म्हणला. म्हणजे ते एक त्याचा बाप आहे फूट आणि त्याचे 2 लेकर आहेत ते मिलीमीटर आणि सेंटीमीटर. तर त्याच्यापैकी ते मिलीमीटर का सेंटीमीटर जो आहे ना, तो म्हणला की बाबा म्हणजे मुस्लिमांना फायदा होत आहे, मुस्लिम लोक येत आहेत, म्हणजे त्या मिलीमीटरचं असं म्हणणं होतं, सेंटीमीटर बी नसेल ते मिलीमीटर असेल तर ते मिलीमीटरचं म्हणणं असं होतं की जरांगे पाटलांना त्यांनी एक शब्द वापरलाय, ते म्हणले म्हणजे बॅरिस्टर जिना, मोहम्मद जिना आहेत म्हणले ते. म्हणजे आता मोहम्मद जिना कोण होता हे सांगायची गरज नाही. ज्यांनी फाळणी केली, ज्यांनी तुष्टता आणि म्हणजे बॅरिस्टर जिना जे होते ते हिंदू आणि मुस्लिम या दोघांना एकमेकापासून वेगळं करणारा माणूस होता. आता इथं काय आहे माहितीये का, जरांगे पाटलांमुळे हे दोघं जण एकत्र यायलेत असं चित्र निर्माण होते. पण असं असताना सुद्धा ते सेंटीमीटर का मिलीमीटर काय आहे ते असं बोलला तर असो, त्याच्यावर आपल्याला काही वेळ घालायचा नाही, कारण त्याची लायकी नाही तेवढी त्याच्यावर बोलण्यात की, आणि आपण त्याच्यावर न बोललेलं बरं आहे, कारण त्याच्यावर बोलणं म्हणजे वेळ वाया घालणं आहे. मूळ मुद्दा असा आहे की एकंदरीत सध्या असं चित्र दिसतंय समाजामध्ये की मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे. पण याच्यातून 2 महत्वाचे प्रश्न निर्माण होतात. ते 2 महत्वाचे प्रश्न काय आहेत की खरंच बाबा मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे का, आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की जर तो आहे तर तो का आहे मराठा समाजाच्या पाठीशी. आता या दोन्ही प्रश्नाची उत्तर पाहिजे. पहिले आपण पहिल्या प्रश्न पाहू की बघा, एकदा हे फोटो पाहून घ्या तुम्ही. या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की बघा, हे मुस्लिम समाजाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत किंवा मुस्लिम समाजाचे जे बांधव आहेत, मुस्लिम बांधव सगळे म्हणजे मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या याच्यामध्ये सहभागी आहेत, अगदी भगवा घालून गळ्यामध्ये ते आहेत. आणि इथं सुद्धा बघा तुम्ही हे फोटोज पाहू शकता, इथं सुद्धा पहा तुम्ही सगळीकडे मुस्लिम बांधव जे आहेत ते उत्स्फूर्तपणे, दलित बांधव सुद्धा आहेत ते उत्स्फूर्तपणे मराठा समाजाच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पहा, तर हे काय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत एका मुस्लिम बांधवांनी, म्हणजे काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनीच काय केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे. कशासाठी, तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी मुस्लिम बांधवांनी उपोषण केलेलं आहे. म्हणजे हे सगळं खरं आहे का बाबा, म्हणजे खरंच मुस्लिम समाज मराठ्यांच्या पाठीशी इतक्या घट्ट पद्धतीने जोडला गेलेला आहे का.
असं आपल्याकडे आता विचारलं चाललंय. हा, ते मी नाव विचारलं म्हणजे, पण मला काही कळालं नाही. इकडे बी नेपाळ्याच म्हणाले. तर नेपाळ्या कोण आहे मला माहित नाही. आणि मी जे म्हणालो सेंटीमीटर, मिलीमीटर, फूट, ते आपलं इंच, सेंटीमीटर, मिलीमीटर, तर त्याच्याबद्दल बी काय आपण कोणाचं नाव घ्यायचं नाही, काय नाही. कोण असेल ते असेल, सेंटीमीटर जे असेल त्याला लागल. हे नेपाळ्या माहित, नेपाळ्या जे असेल ते लागल, है की नाही. आपल्याला काही घेणे देणं नाही. तर बघा, त्या नेपाळ्याच्या याच्यातून बाहेर या आणि त्या मिलीमीटर, सेंटीमीटर पासून बी बाहेर या. आणि त्याचे जे पप्पा आहेत ते फुटे, तर त्याच्यापासून बी बाहेर या. 1.5 फुटे असतील कोणी असतील तर. आता बघा, मूळ मुद्दा आहे की मुस्लिम समाज खरंच मराठा समाजाच्या पाठीशी आहे का? आणि हा मराठा समाजाच्या पाठीशी आहे तर तो कुठपर्यंत आहे? म्हणजे आता सध्या आरक्षणाच्या लढ्यापुरताच आहे का? उद्या जर मनोज जरांगे पाटलांनी माणसं उभे केले तर ते निवडणुकीमध्ये सुद्धा मराठा समाजाला मत देईल का? किंवा त्याच्या पुढे जाऊन आणखी जर म्हणायचं असेल तर मग हा पाठीशी आहे तर तो का आहे? या सगळ्या गोष्टीचं वास्तव तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून आपण आज लाईव्ह आलेलो. बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की काही लोकांचं असं म्हणणं आहे, पहा आपण असं काय टाकलं माहिती का, नाही तर डायरेक्ट प्रश्न टाकणार होतो. पण काही दलिंदर असे ज्यांच्यावर आपल्याला केस करावं लागली, पोलीस स्टेशनला जाऊन आणि कोर्टात जाऊन, त्यांनी काय केलं होतं की माझा अर्धाच व्हिडिओ घेतला, पुढचं कट, मागचं कट आणि मधलंच दाखवलं होतं, आणि म्हणून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना रितसर आता सगळं काय होईल, जे ते जेलवारी घेतील, आता काही अडचण नाही. पहा, तर पहा, काही लोकांचं म्हणणं आहे की हा केवळ दिखावा आहे. काय आहे? दिखावा आहे. मुस्लिम समाजावर विश्वास नको, असं कोण म्हणाले माहितीये का? असे काही लोक म्हणालेत. काही लोक म्हणजे कोणते तुम्हाला माहित आहे, आपल्याकडं 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात आग विझवणारे, आहे की नाही, आग विझवणारे एक असतात आणि आग लावणारे एक असतात. तर जे लावणारे आहेत की नाही, त्या लावणाऱ्यापैकी काही लोक मुद्दामूनच हे काय करायत, मेसेज पसरवायलेत की त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, किंवा त्यांच्या भरोश्यावर राहू नका, किंवा ते असं आहे तसं आहे वगैरे वगैरे असं चालू आहे. तर हे सगळं कशासाठी? की जे मुस्लिम आणि मराठा एकत्र येत आहेत ते परत एकत्र येऊ नये, किंवा त्यांच्या दोघांमध्ये घट्ट ही विण होऊ नये, भाऊबंदकी ही जपल्या जाऊ नये म्हणून. कारण त्यांना माहित आहे 6 कोटी मराठा आणि 2 कोटी मुस्लिम, 8 कोटी व्हायलेत भाऊ, 8 कोटी. 8 कोटी जर एकत्र आले तर या महाराष्ट्राचं चित्र बदलू शकते. आणि म्हणून काही लोक मुद्दामून असं म्हणतात की यांच्यावर विश्वास ठेवू नका. पण आता खरंच विश्वास ठेवायचा की नाही हे आपण जनतेवर सोडलं पाहिजे. फक्त जनतेला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे 1666 ला अटक झाली होती, मे 1666 ला, कुठं? आग्र्याला, है की नाही. तर ते ऑगस्ट 66 ला तिथून बाहेर पडले होते, है की नाही. म्हणजे आता आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी कैद केलं होतं, है की नाही, औरंगजेब होता तेव्हा. कोण होता? औरंगजेब. तर ते औरंगजेबाला आग्र्याला भेटीला गेले होते आणि त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांना 3ऱ्या रांगेत बसवलं होतं 5000 मनसबदारीमध्ये. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराज रागारागाने तिथून निघून गेले. आणि अशा वेळेला काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांना मोगल बादशाह औरंगजेब यांनी काय केलं होतं? अटक केलं होतं आणि तिथंच अटक करून ठेवलं होतं. हे अटक करून ठेवलेलं असताना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वतः छत्रपती संभाजीराजे सुद्धा होते. म्हणजे बाप लेक दोघेही त्या कैदेमध्ये होते आणि आपलं स्वराज्य तेव्हा पोरकं झालं होतं. पोरकं झालं होतं म्हणजे अनाथ झालं होतं. अनाथ काय झालं होतं? अनाथ. आणि जर या दोघांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, किंवा हे दोघं जण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे जर त्याच कैदेत राहिले असते, किंवा तिथं औरंगजेबानं त्यांच्यासोबत काही कमी जास्त केलं असतं, तर आज जे आपण इतक्या ताठमान्यानं आणि गर्वानं जगतोय की नाही महाराष्ट्रामध्ये, या जगातलं पहिलं जे स्वराज्य निर्माण केलं होतं, लोकशाही राज्य निर्माण केलं होतं, ते राज्य नष्ट झालं असतं. आज कदाचित आपण या ताठमान्यानं जगू शकलो नसतो. आपल्या आई बहिणीची आबरू आपली वेशीवर टांगल्या गेली असते. पण या वेळेला आग्र्यातून सुटका करत असताना त्यांच्यासोबत हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे 2 व्यक्ती होते. तर या हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पेटाऱ्यात बसवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तिथून बाहेर निघले, तेव्हा हे दोघं जण, हिरोजी फर्जंद छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि गादीवर झोपून राहिला, आणि मदारी मेहतर त्याचे पाय चेपत राहिला. पण हे प्लॅन ठरत असताना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले होते की मी तर निघून जाईल, पण जेव्हा त्यांना कळेल की इथं छत्रपती शिवाजी नसून म्हणजे शिवाजी निघून गेलेला आणि त्याच्या जागी दुसरं कोणी आहे, त्या क्षणाला तुमच्या दोघांचे मुंडके उडवले जातील असं म्हणलं. तेव्हा मदारी मेहतर आणि हिरोजी काय म्हणले माहितीये का फर्जंद, की म्हणले स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी जर आम्हाला मृत्यू येत असेल तर याहून मोठं आमचं भाग्य काय. मग एक मुस्लिम असलेली मदारी मेहतर नावाची व्यक्ती जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपलं मुंडकं शत्रूच्या तलवारीवर देऊ शकते, तर मग आजही त्याच मुस्लिमांचे हे वारसदार आहेत, आणि आजही त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार किंवा त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वारसदार किंवा विचारांचे वारसदार असलेले मनोज जरांगे पाटील इथं न्यायासाठी लढत आहेत. मग जर मदारी मेहतरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला असेल, आणि मदारी मेहतरांनी जर या स्वराज्याच्या रक्षणासाठी एवढा मोठा त्याग दिला असेल, त्याग केला असेल, तर मग खरंच सांगा मुस्लिम समाजावर विश्वास ठेवायला आपल्याला हरकत आहे का? जर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत होते तर मग तुम्ही आम्ही कोण आहोत?
ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. म्हणून मी सांगत नाही तुम्हाला तोंडाने की ठेवा की न ठेवा, पण या घटना पहा, हा इतिहास पहा. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्या माणसांनी जीव दिला त्यांच्यावर शंका घेणं हे काय आहे? हे चुकीचं आहे. आणि हे फक्त पेरल्या जात आहे का? कारण मराठा 6 कोटी, मुस्लिम 2 कोटी एकत्र येऊ नये. जर ते एकत्र आले तर परत पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे सगळा प्लॅन आहे. म्हणून मी परत परत सांगतोय की मुस्लिम समाज जो आहे ना तो ताकदीने उभा आहे. आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा घेतला जातो की बाबा मुस्लिम केवळ बीजेपीला विरोध करण्यासाठी किंवा हरवण्यासाठी मराठ्यांना साथ देत आहेत. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मुस्लिम काय करत आहेत, फक्त बीजेपीचा विरोध करतात आणि करायला म्हणजे त्यांचं ते नैसर्गिक आहे. काय? कारण बीजेपी काय करते, हिंदू मुस्लिम वाद चालवते, आहे की नाही. हिंदू मुस्लिम शिवाय त्यांचं भागत नाही. प्रत्येक भाषणात म्हणजे पंतप्रधान असतील आणि त्यांची भाषणं असतील तर त्यांच्या भाषणात सुद्धा टोपी कपड्यावरून बोललेलं असतं. म्हणजे हिंदू मुस्लिम शिवाय त्यांचं राजकारण पुढे जात नाही. त्यामुळे ते हिंदू मुस्लिम करतात. हिंदूंना नेहमी मुस्लिमांच्या विरोधात भडकवतात आणि मुस्लिमांनी सुद्धा हिंदूंच्या विरोधात भडकावं म्हणून ती वेगवेगळ्या पद्धतीने आपली वक्तव्य करत असतात. आणि याच्यामधून जी धार्मिक असंतोष निर्माण झालेला आहे किंवा याच्यामधून जे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जी स्वतःच्या सुरक्षेची जी भीती वाटते आहे त्या भीतीपोटी ते बीजेपीचा विरोध करतात. हे 100% खरं आहे. पण या भीतीपोटी ते मराठ्यांना हे करतात का, पाठिंबा देतात का? भीतीपोटी बिलकुल देत नाही. मग हे जर समजा त्यांना फक्त भीतीपोटी पाठिंबा द्यायचा असता तर त्यांनी काँग्रेसला दिला असता. काँग्रेसच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले असते, ओबीसीच्या पाठीशी उभे राहिले असते, आणखी कोणाच्या पाठीशी उभे राहिले असते. मग ते मराठा समाजाच्याच पाठीशी का? हा मूळ मुद्दा आहे. म्हणून हे जे म्हटलं जातं ना की बीजेपीला हरवण्यासाठी फक्त ते मराठ्यांसोबत आहेत, हे सपशेल चुकीचं आहे. म्हणजे याच्यातून लोकांना हे दाखवून द्यायचे त्यांना की हे फक्त बीजेपीला हरवण्यासाठी मराठा समाजासोबत मुस्लिम आहे. उद्या जर मराठा समाजाचा उमेदवार उभे केला आणि यांना जर वाटलं की मराठा समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही तर हे मुस्लिम समाज काँग्रेसला मतदान टाकू शकतो किंवा राष्ट्रवादीला टाकू शकतो ना, असं म्हणून मुस्लिमांवर विश्वास ठेवू नका असं काही लोक सांगतात. ते सुद्धा सपशेल चुकीचं आहे. कारण जर त्यांना बीजेपीला विरोध करायचा असता तर ते सरळ सरळ काँग्रेसला मदत केली असते. आणखी महत्वाचं सांगतो तुम्हाला, शिवकालीन पुरावा देतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, कशाची स्थापना केली? स्वराज्याची. तेव्हा इथं 3 मुस्लिम सत्ता होत्या. निजाम होता, आदिलशाह होता, म्हणजे निजामशाही होती, आदिलशाही होती आणि मोगलशाही होती. ह्या 3 शाह्या होत्या आणि या तिन्ही शाहीमध्ये, या तिन्ही मुस्लिम सत्तांमध्ये मराठा समाजाचे सरदार होते. सरदार होते, मनसबदार होते, वतनदार होते, हे जे कोणी होते हे की नाही, शूर सरदार. तर हे सगळे या मुस्लिम सत्तांमध्ये नोकरी करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केल्यावर सुद्धा त्यांच्यात नोकरी करत होते. वास्तविक पाहता ह्या ज्या मुस्लिम सत्ता होत्या ह्या मुस्लिम सत्ता अत्यंत वाईट पद्धतीने राज्यकारभार करत होत्या. आपल्या म्हणजे स्त्रियांची आबरू लुटत होते ते. स्त्रियांना सुरक्षितता नव्हती, गोरगरिबांना सुरक्षित नव्हती, लुटमार होती, मंदिरांची जाळपोळ तोडफोड सगळंच होत होतं. तरी सुद्धा आपले मराठा सरदार किंवा हिंदू सरदार त्यांच्या पदरी काम करत होते. का काम करत होते? कारण त्यांना माहित होते की अन्याय आणि अत्याचार किती झाले तर ते कोणावर होतील? सामान्य गोरगरीब जनतेवर होतील. पण मी जर त्या राज्यामधला जर सरदार असेल तर माझ्यावर होईल का अन्याय अत्याचार? होणार नाही. आजची कंडिशन तीच आहे. आजही मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होतो, पण त्याच मुस्लिमांमधले काही लोक अशाच सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन बसलेले आहेत ज्यांना आपण म्हणू की पहा तुम्ही, नवाब मलिक असेल कुठेही सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहे, हसन मुश्रीफ असेल कुठेही सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहे. आणि एवढंच नाही तर शहनवाज हुसेन, त्याच्यानंतर ते मुख्तार अब्बास नकवी, त्याच्यानंतर आपल्या इकडचे पाशा पटेल साहेब, असे वेगवेगळे मुस्लिम, अब्दुल सत्तार, हे सगळे मुस्लिम काय झालेत त्यांच्या सोबत आहेत. का? म्हणजे किती अन्याय झाला, किती अत्याचार झाला तरी तो सर्वसामान्य गोरगरीब मुस्लिमांवर अन्याय होईल, आपल्यावर होणार नाही, आपण तर सेफ आहोत. मग मुस्लिमांना हाही पर्याय शिल्लक आहे. जर समजा त्यांना असं वाटत असेल की बीजेपीमुळे आपल्याला धोका आहे तर त्यांनी या लोकांसारखं सरळ सरळ यांच्या पाठीमागे सरळ बीजेपी मध्ये जायचं. तुम्हाला तर माहिती आहे बीजेपीला कोणाचंच वावडं नाही, त्यांना फक्त नावच धर्माचं आहे. आता अजित पवारला कवाच घेत नाही म्हणली होती, ते त्याला सोबत घेऊन बसले. फडणवीस साहेबांची एबीपी माझाला एवढी मोठी मुलाखत होती, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, घे उरावर मग, है का नाही? म्हणजे मग हे तिकडे बी जाऊ शकले असते. कुठं? बीजेपीत. ज्या काळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं काही हिंदू राजे किंवा हिंदू सरदार हे मुस्लिमांच्या चाकरीला होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, कारण त्यांना माहित होतं किती अन्याय झाला. ते अन्याय कोणावर आहे? गोरगरीब मराठा समाजावर किंवा महाराष्ट्रातल्या जे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार आहे. मी तर त्यांच्या सत्तेतला आहे, माझ्या कुटुंबावर तर होणार नाही ना. मग तसंच आहे, त्यांच्या कुटुंबावर होणार आहे का नाही? मग हे तिकडे बी जाऊ शकले असते. तरी सुद्धा हे मराठा समाजाच्याच पाठीशी का आहेत? हा मूळ मुद्दा आहे की मुस्लिम समाज हा मराठा समाजाच्या पाठीशी का आहे तरी सुद्धा इतक्या ताकदीनिशी. या 2 उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट कळते की मुस्लिम समाज जो आहे. आणि कमेंटच्या बाबतीत मला एक आणखी महत्वाची एक गोष्ट सांगायची कमेंटच्या बाबतीमध्ये की जे म्हणजे समजा ज्यांना आपल्या वडिलांचं नाव माहित राहतं, अगदी सोजवळ भाषेत सांगतो, ज्यांना आपल्या वडिलांचं नाव माहित राहतं आणि त्यांना माहित असतं की आपण एकाचेच आहोत, तर ते काय करतात, कमेंट टाकताना चुकीची टाकत नाहीत. म्हणजे त्यांना मुद्दा नसेल पटत तर ते त्यांचा विचार मांडू शकतात.
पण जे वाईट कमेंट करतात तर ते त्यांच्या आई वडिलांचे संस्कार दाखवू शकत नाहीत, कारण त्यांना माहितच नसते आपला बाप कोण आहे ते. त्याच्यामुळे त्याच्या नादाला लागू नका आणि तुम्ही बी त्याला काही उत्तर देऊ नका, है की नाही. म्हणजे सोपं आहे. म्हणजे ज्यांना आपल्या बापाची आयडेंटिटी लपवायची आहे, फेक आयडियावरून कमेंट करायची, त्या लोकांना बोलून काय फायदा आहे. त्यांचा ते धंदाच आहे ते, की शिवा खायच्या पण बोलायचं ते बोलायचं, कारण त्यांना ते पैसे मिळतात, है की नाही. सुपाऱ्या फुपाऱ्या काय ते मिळतात, त्याच्यामुळे ते त्याचं काम करत राहतात. त्याच्यावर आपण बोलायला नको, है ना. म्हणून अशा लोकांवर बोलू नका ज्याला आपला बापच माहित नाही. मूळ मुद्दा असा आहे की मग मुस्लिम समाज तरी सुद्धा मराठा समाजाला इतकं म्हणजे का पाठिंबा देत आहे. याचं कारण साधं सोपं आणि एकदम सरळ आहे मित्रांनो, एकदम सरळ कारण आहे. काय कारण आहे बघा, तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट की मुस्लिम समाजाची जी नाळ आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठा समाजासोबत जुळलेली आहे. म्हणजे मुस्लिम आणि मराठा यांची नाळ ही काय आत्ताची नाही, किंवा यांचे संबंध किंवा यांचे जे एकोपा आहे किंवा सामाजिक एकता आहे ही आत्ताची नाही, ही कधीपासूनची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जुळलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये रयतेला सगळे म्हणजे अन्यायापासून वाचवलं होतं, गुलामीतून वाचवलं होतं आणि त्यांना हे तुमचं राज्य आहे, ही लोकशाही आहे, तुमचं राज्य आहे, हा राजा तुमच्या कामाचा, हा राजा तुमच्या सेवेसाठी आहे, हे त्यांनी दर्शवून दिलं होतं. आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांकडे असंख्य मुस्लिमांनी चाकरी केली, नोकरी केली आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये अगदी स्वाभिमानाने ते राहिले. आणि म्हणून ही जी नाळ आहे मुस्लिम आणि मराठा समाजाची ती आत्ताची नाही, ती 400 वर्षापूर्वीपासून जुळलेली आहे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता होती तेव्हा तीन इथं मुस्लिम सत्ता होत्या, दक्षिणेत गेलं तर आणखी एक चौथी एक सत्ता होती. पण एवढ्या सगळ्या सत्ता असताना सुद्धा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभा होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजाचं चारित्र्य तेवढं सुंदर होतं, छत्रपती शिवाजी महाराजाचं वागणं तेवढं सुंदर होतं, वर्तणूक तेवढी चांगली होती, त्यांचे ध्येय तेवढे चांगले होतं आणि त्यांची न्यायबुद्धी जी होती ती अत्यंत चांगली होती. आणि म्हणून मुस्लिम समाज हा त्यांच्यासोबत होता. आतापासून नाही, तो कधीपासून, 400 वर्षापूर्वीपासून. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एकदा या छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजे मराठा आणि जर मुस्लिम हे एकत्र आले तर परत पुन्हा राज्यामध्ये शिवशाही येऊ शकते. आणि मग ही शिवशाही आली तर परत पुन्हा कोणावरच अन्याय होणार नाही. म्हणजे अन्याय होणार नाही म्हणजे काय, सगळ्यांना न्याय हक्क मिळतील आणि सगळ्यांना न्यायानं आणि चांगलं वागवलं जाईल. आणि म्हणून मग काय, ही शिवशाही परत यावी म्हणून पुन्हा मराठा मुस्लिमांसोबत आता परत एकदा जुळत आहे. एवढंच नाही तर पहा, सर्व जाती धर्मांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे न्याय मिळावा ही मुस्लिमांची एक अपेक्षा आहे मराठा समाजाकडून. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मराठा आमचा मोठा भाऊ आहे, म्हणून मराठा समाजाने मुस्लिम बांधवाचे न्याय हक्क द्यावेत आणि मुस्लिम बांधवांना संरक्षण सुद्धा द्यावे. संरक्षण द्यावे म्हणजे काय, आपण काय म्हणजे त्यांच्यासोबत काय घेऊन घराच्या पहारे देणार आहेत का, नाही. पण इथल्या मुस्लिम समाजाला जी असुरक्षितता वाटते, जी भीती वाटते, जे त्यांच्याबद्दलच्या राजकारणासाठी त्यांचा जो वापर केला जातो किंवा राजकारणात पायी त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत, या सगळ्यापासून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्यासोबत न्याय केला होता, त्याच पद्धतीनं आजचा मराठा समाज सुद्धा त्यांना लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत न्याय कराल अशी त्यांची भावना आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसोबत म्हणजेच मराठा समाजासोबत आज खांद्याला खांदा लावून उभे आहेत. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, बरेच लोक येतील याच्यात फूट पाडतील, म्हणतील बांगलादेशमध्ये असं व्हायलं, इकडे तसं व्हायलं, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार व्हायलाय, तर आपल्या भारतामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे भाऊ, हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेलं आहे. तरी त्या सरकारनं काय केलं माहितीये का, बांगलादेशमधले हिंदू तसे ठेवून दिले, शेख हसीनांना घेऊन आले इकडं. म्हणजे किती खतरनाक गोष्ट आहे. म्हणजे पहा, त्यांनीच पेटवून द्यायचं, त्यांनीच सांगायचं की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार आणि अन्याय होत आहे. अन्याय आणि अत्याचार कोणावरच नाही झाला पाहिजे, जगातल्या कोणत्याच व्यक्तीवर अन्याय आणि अत्याचार होऊ नये. प्रत्येक माणसाला त्याचं नैसर्गिक स्वातंत्र्य अबाधित राखता आलं पाहिजे, त्याला जीवन चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, त्याच्या मूलभूत हक्कामध्ये कुठंच अडथळा येऊ नये, त्याचा आपण जाहीर निषेध करतो. पण त्यावर जे काही चालू आहे म्हणजे आता सगळ्या हिंदूंनी रस्त्यावर उतरा. मराठा आरक्षणाच्या वेळेस मराठा समाज सोडून कोणते हिंदू रस्त्यावर आले हो? मागच्या वर्षभरामध्ये यांचा एक सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांचा एक सुद्धा मोर्चा यशस्वी झाला नाही, कारण या सगळ्या हिंदुत्ववादी मोर्चांमध्ये मराठे होते म्हणून ते आतापर्यंत यशस्वी होत होते. पण मराठा समाज जेव्हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढायला लागला तर याच्यासोबत रस्त्यावर काळं कुत्र दिसणं झालंय. आणि यांचे लेख तर काय असतात, कुठं असतात, फॉरेन मध्ये, इकडे तिकडे इंजिनियर डॉक्टर ते तिकडे राहतात, त्याचे संशोधक बिनशोधक, ते फक्त आपला वापर करून घेतात. आणि म्हणून माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सगळं जे चालू आहे, हे सगळं जे चालू आहे ते फक्त आणि फक्त समाजामध्ये भांडणं निर्माण होण्यासाठी चालू आहे. समाजामध्ये राग द्वेष भरावा आणि एकमेकापासून दूर व्हावे म्हणून आहे. म्हणून मी परत सांगतोय की जर मुस्लिम समाज आणि मराठा समाज जर एकत्र आला तर 6 कोटी मराठा आणि 2 कोटी मुस्लिम हे जर सगळे एकत्र आले तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतरल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट आजच सांगतो की पुन्हा एकदा या महाराष्ट्रात शिवशाही येणार, जिथं कोणावरही अन्याय होणार नाही. हे सगळं गोरगरिबांचं राज्य असेल,
कोणाचं राज्य असेल? गोरगरिबांचं राज्य असेल. आणि हेच राज्य इथल्या सगळ्या 18 पगड जातींना, 18 पगड जाती समूहातले प्रत्येक गोरगरिबाला काय देऊ शकते? न्याय देऊ शकते. आणि म्हणून आपण वारंवार सांगतो की इतिहास वाचला पाहिजे आणि त्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे. त्याच्यामुळे जे कोणी अशा पोस्ट इकडे तिकडे फिरवत असतील किंवा जे कोणी ते आहे ते जय श्रीराम रोजे बी येते इथे बोंबलत, है की नाही? जयचंद मगर मी कोण आहे मला माहित आहे, सांगायची गरज नाही. तुमच्यासारखं नाही आमचं जय श्रीराम नाव ठेवायचं आणि बोलायचं. तुम्ही जर खऱ्या बापाच्या अवलादी असले असते तर खरे नाव टाकले असते, पण तुम्हाला माहितच नाही तुमचा बाप कोण आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं टाकत राहता. अडचण नाही आम्हाला, असो चालू द्या तुमच्या हिशोबाने, है की नाही? माकड म्हणते म्हैस, चालू द्या तुमची चालू द्या, काही अडचण नाही आम्हाला, है की नाही? तर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात गेला पाहिजे आणि इथला हिंदू मुस्लिम किंवा मराठा मुस्लिम जी ही आहे बांधव आहेत ते एकमेकांसोबत घट्ट राहिले पाहिजे. 18 पगड जाती मराठ्यांसोबत राहिल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की जो कोणी बांधव हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ आपल्या स्टेटसला ठेवा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर मध्ये जर एक जरी मुस्लिम असेल तर त्याला हा व्हिडिओ वैयक्तिकरित्या पाठवा की ज्या पद्धतीने तुम्हाला मराठा समाजाकडून अपेक्षा आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाच्या खांद्याला खांद्या लावून उभा आहात त्याच पद्धतीने मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आतापर्यंत मुस्लिम समाजासाठी मुस्लिमांचा एक म्हणून असा नेता आला नाही किंवा ज्या पक्षाला त्यांनी मतदान केलं त्यातलाही असा एखादा नेता आला नाही की त्यांना असं म्हटलं की बाबा मुस्लिमांना आम्ही हे देऊ का ते देऊ. पण जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा लढणार आहोत. आणि इतक्या छातीत ठोकपणे एखाद्या स्टेजवरून जे सांगितलं जातं ते विश्वासास पात्र असतं आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजाला असं वाटतं की आपल्या न्याय हक्कासाठी बोलणारं कोणीतरी आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे ते केवळ मराठा समाजाला मान्य नाही तर ते मुस्लिम समाजाला सुद्धा मान्य आहे आणि मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली एक व्हायला तयार आहे, एक यायला तयार आहे. आणि म्हणून आपली कळकळीची विनंती आहे की यासह सर्व बहुजन समाज जे आहे किंवा सर्व ओबीसीतले 18 पगड जाती आहेत जे मायक्रो ओबीसी आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही आणण्यासाठी, या महाराष्ट्रात पुन्हा जनतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, गोरगरिबांचं राज्य आणण्यासाठी एकत्र यावं आणि ताकदीनं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुमच्या घरात कोणी अभ्यास करत असतील नवोदयचा, स्कॉलरशिपचा, मराठी व्याकरणचा किंवा गणिताचा म्हणजे स्पर्धा परीक्षांचा कोणताही अभ्यास असू द्या, अगदी म्हणजे 5वीच्या नवोदय पासून तर एमपीएससी पर्यंतचा, तर त्या सगळ्यांसाठी आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे. प्ले स्टोअरला जाते, ऍप घ्या, त्याच्यावरून या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या घेऊ शकता. जर कोणाकडे पैसे नसतील किंवा कोणी गोरगरीब याच्यातला असेल तर त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अगदी मोफत हे घेऊ शकता. मला फोन करून सांगा की सर आमचं अशी अडचण आहे आणि मग तुम्ही मला फोन करा, तुम्ही ती बॅच फ्री घेऊ शकता. अशी किंमत काहीच नाही. मराठी व्याकरण 100 रुपयाला, गणित 300 रुपयाला, म्हणजे सगळं स्वस्तच आहे. म्हणजे एकदम कवडी मोल, म्हणजे रुपयाला व्हिडिओ सुद्धा पडणार नाही तुम्हाला, इतकं स्वस्तामध्ये आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर आवडत असेल माझं शिकवणं तर एकदा तुम्ही याच्यावर जाऊन पहा. फ्री व्हिडिओ सुद्धा आहे त्याच्यामध्ये. एटीएम गुरु एज्युकेशन ऍप मध्ये काही फ्री व्हिडिओ आहेत, ते फ्री व्हिडिओ पाहून घ्या, नंतर ठरवा की तुम्हाला ते शिकायचं की नाही ते, हे की नाही. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.